पाहतो या ठिकाणी शेदिल ट्रॉफीचे आयोजक इम्तियाज बाई शेख, मुन्ना शेख, शाहिद शेख आणि बाली शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करेल इम्तियाज शेखचा आज वाढदिवस आहे, यावा आपण व्यासपीठावरती. 2 मिनिटं फक्त खेळ थांबायचे आणि परशुराम दादा म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. बघा मित्रांनो, इथे आम्ही पाहतो सर्व आमचे मान्यवर इथे पाहतो. खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जात आहे. बालाराम मडवी शांततेचे प्रतीक धरणा यांचा सन्मान इथे केला जाईल. बालाराम यायचे आपण, आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे आणि खेळ स्टार्ट असणार. बघा शत्रक्ष रचना प्रीतम पाटील गावदेवी गड. इमिजिएटली यू अरेंज युअर फिल्डर्स ॲज सून ॲज पॉसिबल. लगेचच आपण शत्रक्ष रचना करून घ्यायची आहे. बालाराम मडवी सन्माननीय म्हात्रे साहेबांचा, परशुराम म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान ऑर्गनायझर रमेश मडवी आणि लालचंद मडवी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर बालाराम मडवी यांचा सन्मान करू. खेळ स्टार्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच रोशन. तर पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. सेकंड सेमी फायनल, एक सेमी फायनल आपण सगळ्यांनी पाहिली. अतिशय सुरेख लास्ट बॉल पर्यंत ती मॅच रंगली आणि दत्तकृपा कोपरा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. तर बघा इथे प्रत्येक षटकारासाठी विकासदादा पाटील आणि डीबी बाई म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निश्चित या टीमला शुभेच्छा देत आहेत रॉकीबाई पाटील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व मित्रांनो, बाबंज गावचे, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस रॉकीबाई, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा. तर त्यांचं देखील स्वागत आहे. यावेळीचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल, आता इथे रन्स मिळाली 1 सिंग बरोबर. टीमची टोटल 5 या धावसंख्या होती. सेमी फायनलची सेकंड लढत आणि याच नंतर विनोद कामोडकर यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर समीर दादा एंदरकर, समीर दादा यायचे, तुमचा सन्मान केला जाईल. ओ टू योगेश मडवी. तर सेव्ह ट्रॉफीचे आयोजक आमचे मित्र अर्थात ज्यांचा आज वाढदिवस, इम्तियाज बाई शेख, याबा पण व्यासपीठावरती, मुन्ना शेख आणि त्याचबरोबर शाहिद शेख आणि बाली शेख या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेल. याबा आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. जय मडवी, आपण संपर्क साधा. पहिले षटक, चांगला बॉल, पुन्हा एकदा समोर खेळतात ऑन साइडला मिड ऑन मध्ये. 1 रन झाली कंप्लीट आणि टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 6 रन्स. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं पॉवर प्ले मध्ये योगेश पाटील उर्फ मुन्ना हे षटक फेकतोय. दोन्ही टीमचं स्वप्न आहे अंतिम मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचं आणि दोन्ही टीमचं स्वप्न आहे चॅम्पियन होण्याचं. मात्र पाहूया या मॅच मध्ये एकमेका विरुद्ध खेळतायत. एका बाजूला आई गावदेवी टीम वावंज आणि त्याला फाईट करतोय गावदेवी घोट संघ. एका परिसरात 2 संघ. यावेळीचा बॉल अतिशय वेगवान, मात्र पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स तुम्ही पाहतायत. सेमी फायनल 2 रात्रीचे. तर बघा इथे निर्दोष षटकेने यांचं कटआउट्स आहे. त्यांच्या कटआउट्सला जर फलंदाजाने षटकार हिट केलं तर निर्दोष षटकेने पेटाले यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. योगेश पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला हा चेंडू चाललाय अलोंग द कापेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आहेत, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आहे. आणि आज पाहिलं तर बाबंजे संघ शेदिल ट्रॉफी मध्ये 3य क्रमांक आणि त्याचबरोबर संकेत रानडे जो मॅन ऑफ द सिरीज अर्थात बाईकचा मानकरी झाला आणि तो कार्ड होता. सध्या 9 सेकंड होती. रन संख्या स्कोर बोर्ड लागली आतापर्यंत 9 रन्स 4 चेंडू. योगेश पाटीलच्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात दिली आहे, कारण आक्रमक गोलंदाज नेहमी टीम साठी सुरुवात चांगली करून देतो. मात्र आज त्याच्या समोर डावखुरा त्याचा खेळाडू. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळाडू आहेत बाउंड्री लाईन वरती. फक्त मिळेल सिंगल आणि सिंगल बरोबर. आता टीमची टोटल सध्या 10 धावसंख्येवरती. सेकंड सेमी फायनल त्यानंतर मेगा फायनल
आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल तब्बल 44 संघांचा समावेश राहिला आणि त्या 44 संघांमधनं 4 संघ नशीबवान राहिले, ते आले सुपर 4 मध्ये आणि त्याच्यातनं आता 2 संघ जातील मेगा फायनलला. दत्तकृपा कोपरा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये आणि या 2 संघातनं एक संघ मेगा फायनल मध्ये जाईल. तर निश्चित आता ही लढत सेकंड सेमी फायनलची. पहिलं षटक झाले कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 रन्स. आई गावदेवी वाबंज टीमची टोटल. श्री दत्त 11 क्रिकेट संघासाठी बघा कोपरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष तांबोले साहेब यांच्या वतीने 5,000 रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत, ते त्यांनी घेऊन जायचे आहे. आणि गावदेवी घोड क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी अभिजित दादा पाटील रोंजण यांच्या वतीने इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर निश्चित अभिजित पाटील घोट यांच्या वतीने या ठिकाणी आमचे मित्र बजरंग मात्रे आणि नितीन दादा सांगडे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. यावा आपण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. आज वाबंजे संघाचे पाठीराखी फार संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर बघा इथे आयवा जेलसाठी तलोदा शहर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन निर्दोष शेटकेनी यांच्या वतीने प्रत्येक आयवा जेलसाठी 1,000 रुपयाचं 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रेक्षकांसाठी. तर आणि प्रत्येक बाळाराम मडवी या धरणा यांच्या वतीने निर्दोष दादा केनी यांच्या बॅनरला जर हिट षटकार झालं तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू योगेश मडवी. तर प्रत्येक षटकाराला विकास दादा पाटील आणि त्याचबरोबर डीबी भाई मात्रे यांच्याकडून प्राइज असेल 500 रुपयाचं. सन्मान्य डीबी भाई मात्रे आले असेल तर आपण यावं व्यासपीठावरती आपल्याही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करेल. विकास दादा पाटील आणि डीबी भाई मात्रे सध्या ऑनलाईन ही मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आणि त्याचबरोबर आमचे मित्र अर्थात रॉकी भाई पाटील दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस आहे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेत, पहिला धक्का लागलाय टीमला. फलंदाज बाद होतोय मैदानावरती. प्रत्येक बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या फक्त 10 रन्स. गावदेवी घोट क्रिकेट संघाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे सन्माननीय योगेश ढोबरी शिवसेना उपतालुका प्रमुख पनवेल यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत दिनू पालकर यांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेला खऱ्या अर्थाने वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डीबीबाई मात्रे असतील, विकास पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे तुमचं. प्रणय मात्रे न्यू बॅट्समन मैदानावरती आपण पाहतो. संकेत रानडे अद्याप मैदानावरती आहे. ज्या खेळाडूंना आज वावंजा क्रीडांगण गाजवलं आणि स्वतःच्या ग्राउंडवरती अप्रतिम खेळ त्यानं केला आणि आज पुन्हा एकदा. तर उदय कोहली यांचा इथे आगमन झालेला आहे. कोहले यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे. वोटू योगेश मडवी. तर न्यू बॅट्समन येतोय प्रणय मात्रे मैदानावरती. लक्ष चांगलं गाठायचंय कारण समोर टीम देखील तेवढीच ताकदवर सेमीफायनलच्या लढतीमध्ये गावदेवी घोट संघ आणि आता त्यांच्या समोर आहे आई गावदेवी बाबांची टीम मैदानावरती खेळतीये. गोलंदाज तयार. आताचा चेंडू चांगला अलंग द कापेट चालला मिड विकेटला. तोपर्यंत शॉर्ट मध्ये चेंडू अडवला जाईल. एक धावेनं प्रणय मातेचं खातं खुलं झालंय आणि आता स्ट्राईक वरती खेळाडू संकेत रानडे आज काय जबरदस्त खेळ केला शेअर ट्रॉफी मध्ये आणि मालिकावीर राहिला. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून झाला. श्रीमंत स्पोर्ट्स बाबांचे टीम तृतीय क्रमांक आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय सेमी पाण्यामध्ये खेळतोय आई गावदेवी बाबांचे टीम. बाबांचे टीम साठी आजचा दिवस खूप भाग्याचा आहे कारण सेदी ट्रॉफी तृतीय क्रमांक आणि आज सेमी फायनलमध्ये. संकेतच्या बॅट मध्ये येतोय मोठा फटका. चाललाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं धन 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 करत सीमारेखेच्या बाहेर. चौकार. गोलंदाज रोशन सालुंक्यावरती आक्रमण चढवलंय. संकेतच्या बॅट मधून चौकार आला. तर याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. आमचे सन्माननीय बजरंग मात्रे साहेब आणि शेरदिल ट्रॉफीचे दमदार आयोजक इम्तियाज भाई शेख ज्यांचा आज वाढदिवस. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पुन्हा असे एक आपलंही मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं देखील स्वागत. करण गडगे सर आत्ताच त्यांची स्पर्धा पार झाली. संध्याकाळी 7:30 ला बक्षीस समारंभ संपला
आणि तो सर्व कार्यक्रम आटपून आज या स्पर्धेमध्ये देखील त्यांची हजेरी लागली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत. खेळाडू बाद झालाय संकेत रानडे. तर सन्मान्य वासुदेव दादा मडवी सिद्धी करवले यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. आणि इथे गावदेवी वावंजे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशदादा खैरे यांच्या वतीने वावंजे क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर सिद्धी करवले आमच्या कमिटीला आमदार चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. निश्चित रॉकीबाई पाटील नेहमीच वावंजा टीमचे बिग सपोर्टर आहेत आणि नेहमी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे असतात. आजही रॉकीबाई या ठिकाणी उपस्थित राहिलेत. रॉकीबाई आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि प्रत्येक षटकाराला डीबीबाई मात्रे आणि विकास दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. हलक्यातनं क्लिक केलाय. एक नंतर मिळणार डबल साठी कॉल दिलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट. ओव्हर थ्रो 3 धावा कंप्लीट. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. चपळाईनं बघा, हरणाच्या चपळाईनं इथे वाऱ्याच्या वेगानं रन्स कंप्लीट झाल्या. 3 आणि 3 धाब्याने धावसंख्या 18 रन्स. तर वावंजे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस जल्लोष मध्ये साजरा केला गेला ते शर्दिल ट्रॉफीचे दमदार नेतृत्व इम्तियाज भाई शेख आणि शर्दिल ग्रुपच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी वावंजे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना 3000 रुपयाचा कॅश प्राईज. तर विकेटच्या हॅट्रिक साठी अभिजित पाटील गोट यांच्याकडे देखील 3000चं कॅश प्राईज असेल. आता हे 2 काढू बघा. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला आहे आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपलाईनं रन्स त्या ठिकाणी कंप्लीट करत आहेत. आणि टीमची टोटल सध्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 ही सरासरी गाठत असताना आई गावदेवी वामनचे टीम पोहोचलाय 2 बाद 20 धाबेवरती. फलंदाजांना बघा इथे सुवर्ण संधी आहे. सन्माननीय निर्दोष केनी साहेबांचं जे कटआउट आहे बघा बॅनर, त्या बॅनरला जर एखाद्या फलंदाजाने षटकार हिट केलं त्यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राईज. आणि प्रेक्षकांनी जरा सीमेरेषेच्या बाहेर प्रेक्षक कमाल झल घेतलं तर त्या प्रेक्षकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. निश्चित युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय आमचे मित्र द ग्रेट बलीशेठ पाटील बुर्दुलगाव हे देखील मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून देखील गोट संघाला शुभेच्छा दिल्यात. बलीशेठ पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात. दादा पाटील देखील ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर इथे आमचे तुतारी वादक खऱ्या अर्थाने गुरव बंधूंचा यथोचित सन्मान केला जातो. मित्रांनो, भिंगरी संघटनेचे दोन्ही प्रतिनिधी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान रमेश दादा मडवी साहेबांच्या शुभास्थिती केले जात आहे. ओ टू योगेश मडवी. तर रमेश पाटील पिंट्या यावा पण व्यासपीठावरती आज टीमच्या सोबत आहेत. त्यांचंही स्वागत. अतिशय वेगवान बॉल पडल्यानंतर इथे वेगानं मात्र इथे खेळाडू होतोय धावचीत. दोघांमधला तालमेल तुटला आणि खेळाडू मैदानात माघारी पडतील धावचीत स्वरूपामध्ये. बॅट्समन तेजस बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. प्रणय आउट झालाय धावचीतच्या स्वरूपामध्ये. प्रणयला माघारी परतावं लागेल. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, दोघांमध्ये तालमेल नव्हता आणि त्या अभावी आता एकाला माघारी परतावं लागतंय. अर्थात इथनं माघारी परततोय प्रणय मात्र बॅक टू द डगआउट. आणि आता न्यू बॅट्समॅन सध्या मैदानावरती चाललाय 5व्या क्रमांकावरती. न्यू बॅट्समॅन अक्षय पाटील. यस, विस्फोटक खेळाडू म्हणून त्याचा परिचय आणि आज तो परिचय त्याला प्रेक्षकांना पटवून द्यावा लागेल. एका बाजूला पाहिलं संकेतवरती अपेक्षा होती. आज संकेत पहिल्या मॅच मध्ये देखील जास्त चांगला खेळ करू शकला नाहीये. त्यानंतर या मॅच मध्ये अपेक्षित खेळी त्याच्याकडनं हवी होती परंतु ती खेळी देखील त्यानं दिली नाहीये. मिडल ऑर्डरला आता जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. यावेळी बॅटची एज होती विकेटच्या पाठीमागे. अजून एक विकेट मिळू शकला असता परंतु यक्षरक्षकांना जोडलाय झेल. आणि आता टीमची टोटल 1 ने जाईल पुढे. टीमची टोटल 21 रन 21 धावा धावपकावरती. ठीक बघा, फलंदाजाने इथे सुवर्ण संधी. वावंजे क्रिकेट संघाचे फलंदाज 100 किंगमेकर संतोष दादा मात्रे नितलस यांच्या बॅनरला जर षटकार हिट झाला 2000 रुपयाचा कॅश प्राईज. तर प्रीतम पाटील वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न
खेळाडू त्या ठिकाणी होत आहेत बाद अर्थात क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल आणि खेळ समाप्त झालाय. बॅट्समन तेजस मात्रे बॅक टू द डगआउट. एका पाठोपाठ आता 52 टीमला धक्के लागलेत, परंतु एकही खेळाडू मैदानावरती पाय रोवून थांबत नाहीये. तीन चेंडू अर्थात अद्याप तर निश्चितपणे या ठिकाणी बाद झालाय. तेजस मात्रे न्यू बॅट्समन जातोय मैदानावरती. प्रथमेश आलाय. प्रथमेशला आता चांगला खेळ करावा लागेल, कारण एका बाजूला टीमला रनसंख्या बनवायची. 4 षटकामध्ये गोट संघासमोर निदान 40-45 टार्गेट सेट करावा लागेल. बॉल चांगला आहे, हवेत फेकलाय. क्षेत्ररक्षक मात्र अचूक कॅच पकडतायत. अजून एक झेल आणि अजून एक खेळाडू होता मैदानात बाहेर पडतोय. तू चल मैं आया ही स्थिती आता आई गावदेवी वावंजे टीमची. आणि अजून एक धक्का लागलाय टीम गावदेवी वावंजे टीमला. तर इथे मात्र वावंजे क्रिकेट संघ आणि घोट क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ओम ठाकूर, बाप्पा मोर्या क्रिकेट संघ, तलोजा मजकूर क्रिकेट संघाचे आदर्श क्रिकेटर, शांततेचे प्रतीक ब्रह्मा राजे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार. तर निश्चित आता युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र अर्थात परमेश पाटील सोनकार जे आजचे चांगले समालोचक आहेत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने जर परमेश पाटील जे उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे, तर परमेश पाटील आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निश्चित कॉमेंटेटर रोशन पाटील तारा, त्याचबरोबर प्रवीण गायकर, मी स्वतः योगेश मडवी, आदेश पाटील यांच्याकडून देखील परमेश पाटील यांना आपण लाख लाख शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली, स्कोरबोर्डवरती लागली 21 रन्स आणि हा फटका ऑन साइडला सजवलाय डीप मिड विकेट मध्ये. तोपर्यंत मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे, परंतु आता धावांची गरज आहे. सिंगल डबलनं एक चांगलं टार्गेट सेट होणार नाहीये. सिंगल डबलच्या माध्यमातून हवं ते टार्गेट सेट होणार नाहीये. त्यामुळे आता तुम्हाला चौकार षटकार ठोकावे लागतील. षटकातला अंतिम बॉल संघर्ष करावा लागेल, कारण म्हटलं जातं की बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आणि या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय. टीम आई गावदेवी वावंजे टीम आणि अजून एक डॉट बॉल. प्रीतम पाटीलचं षटक झालंय कंप्लीट आणि टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 23 धावा. तर इथे सन्माननीय गुरुदुल गावातील सुप्रसिद्ध पहिलवान अजय पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. रोहिदास जाधव घोट यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेले स्वागत. आणि बघा रमेश मडवी साहेबांच्या स्पर्धेचा ज्या व्यक्तिमत्वाने ते अभिनंदन केलेलं आहे, समाधान पाटील दिगोडे, अनिकेत भगत उल्वे, संजय भोई नेरुल, संतोष घरत धाकटीजुई, मयूर पाटील उल्वे आणि त्याचबरोबर स्वप्नील म्हात्रे यांच्या वतीने आयोजनाचं कौतुक करण्यात आलेलं आहे. दमदार आयोजन, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि बोलतो योगेश मडवी. मित्रांनो, योगेश मडवी बद्दल आम्ही नेहमी सांगत असतो, आमच्याकडे बेल आहे. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो त्यांना. एखाद्या स्पर्धेमध्ये संघाची जर खऱ्या अर्थाने इथे कमतरता भासली, उणीव भासली, तर एखाद्या स्पर्धेमध्ये 32 नव्हे 48 संघांना साऱ्या खऱ्या अर्थाने उपलब्ध करणारे एक दमदार समालोचक म्हणजे योगेश मडवी. तसेच आमचे रॉकस्टार प्रवीण यांची भूमिका सुद्धा त्याच प्रकारे आम्ही सातत्याने पाहत असतो. ओ टू योगेश. तर यावेळेस मात्र आता येतोय चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल सध्या पोहोचली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 27 वरती युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. मित्रांनो, आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल त्यांनी पुरस्कृत केलेत. अर्थात पियुष स्पोर्ट्सचे मालक आणि बादल बैलाचे मालक अतुल शेठ पाटील सध्या मॅच एन्जॉय करतात. त्याचसोबत सन्माननीय देवदास शेठ पाटील आणि अजय पाटील या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहे. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय, स्कोरबोर्ड लागली 27 रन. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज संदेश पाटील, एक अप्रतिम गोलंदाज. अनेक वर्ष गोट संघासाठी त्यांनी नेहमीच चांगलं षटक फेकले आणि शेवटचं अंतिम षटक त्याच्या हातामध्ये. गोलंदाज संदेश
हा चेंडू ऑफसाईडला इनसाइड आउट. फटका छान आहे. चाललाय दन 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 करत सीमारेखेच्या बाहेर. एकच्या कबर सीमारेखेच्या बाहेर चौकार. थँक्स डीजे मास्टर. इथे बघा मित्रांनो, सतीश शेट मात्रे, साक्षी इंटरप्राइजेस, इनामपुरी खऱ्या अर्थाने आज दुबईमध्ये खऱ्या अर्थाने, आणि ते दुबईवरून लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद घेतात. आणि सन्माननीय सतीश शेट मात्रे साहेबांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकासाठी ते शुभेच्छा आलेली आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वाले को मिलता नहीं कुछ. जिंदगी में लढने वालों के कदमों में जहान होता है. आणि हे सांगत असताना गावदेवी गोट संघाचे गोलंदाज आणि त्यांचे क्षेत्ररक्षक अजून एक टिपला जेल, अजून एक काढू माघारी परतलाय. आणि आता बॅट्समन बाद झालाय. अक्षय बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलंय. डीजे सागर त्यांचं देखील करूया कौतुक. आणि 5 रात्र क्रिकेट विथ म्युझिक असा आनंद देत असणाऱ्या प्रेक्षकांना डीजे सागरचं कौतुक करेल. तर इथे बघा, सन्मान्य निर्दोष शेठ केनी पेठाली ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन आहेत. आणि त्यांच्या बॅनरला जर फलंदाजाने षटकार हिट केलं तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक रमेश मडवी साहेब सिद्धी करवले यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर अजय पाटील यांच्याकडून षटकाराला गोकुल पाटील यांच्याकडून अजयसाठी प्राइस आहे 500 रुपये. कारण रन्स त्या ठिकाणी कंप्लीट करतात. अजून एक धावचा प्रयत्न केला आहे. फावल लागेल. एकच खेळाडू होईल धावचित, परंतु इथे तिसरी धाव घेत असताना खेळाडू झालाय धावचित. आज गडगे सर अनेक सारे प्रेक्षक प्राइस लावत आहेत. कारण सध्या जरी पाहिले ना तरी 12 वाजून जवळजवळ 43 मिनिटं झाली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच जण प्रेक्षक वर्ग आज काही एन्जॉय करणारे प्रेक्षक आहेत. कारण नेहमी सांगलं जातं ना की गडगे सर 3 प्रकारचे प्रेक्षक, हौशे, नवशे आणि गौशे, अशा 3 प्रकारचे प्रेक्षक नाईट स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी येत असतात. हौशे प्रेक्षक मैदानाच्या जवळपास, नवशे प्रेक्षक थोडेसे दूरवर, आणि गौशे प्रेक्षक कुठे तर मैदानाच्या बाहेर. पिणे वाले को मौका चाहिए. आणि अशा प्रकारचे प्रेक्षक वर्ग आज देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. रणसंख्या पुन्हा एकदा 2 ने जाईल पुढे. अतिशय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेनं संघ पोहोचलाय आई गावदेवी 35 या धावसंख्येभोवती. 36 धावेचं टार्गेट सेट केलंय गावदेवी गोट संघासमोर. थँक्स डीजे मास्टर. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने शर्दिल इम्तियाज भाई शेख ज्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने मग मुन्नाबाई असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने शर्दिल ग्रुपच्या वतीने जल्लोषमध्ये साजरा केला गेला. इथे बजरंग शेठ मात्रे वल्लभ यांना आम्ही पाहतो. दादा आपले मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. आणि भले उशीर का होईना परंतु शर्दिलचे सर्वे सर्व आदरणीय इम्तियाज भाई तुम्हाला श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले. आणि मी स्वतः महादेव गडगे, योगेश मडवी, आमचे प्रवीण आहेत, गायकर रॉकस्टार, आदेश आहेत, रोशन आमचे गुणलेखक, संपूर्ण आमच्या ग्रुपच्या वतीने पंच आहेत यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो की शिक्रे उत्कर्षाची सर इम्तियाज तुम्ही सर करीत राहावी. कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे. आणि मनात उपस्थित सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक, ऑर्गनायझर कमिटी आणि आम्हा सर्वांच्या मनामध्ये
एकच इच्छा की इम्तियाज भाई तुम्हाला उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. 36 धावेचं लक्ष असेल. आपण पाहतो व्यासपीठावरती न्यू स्वरूप मोटरचे प्रोप्रायटर बजरंग मात्रे, अर्थात आमचे रमेश पाटीलचे मित्र आहेत, त्यांचं देखील स्वागत. बजरंग मात्रे आपलंही मनपूर्वक स्वागत करेन. अतिशय चांगले व्यक्तिमत्व मित्रांनो, दानशूर दाता. पनवेल प्रीमियर लीग साठी त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या होत्या. ते बजरंग दादा मात्रे आपलं मनपूर्वक स्वागत. तर जाऊया 36 धावेचं लक्ष. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आमदार चषकातली शेवटची अंतिम रात्र आणि अर्थात सेमीफायनल 2 आणि 36 धावेचं टार्गेट, ज्या प्रकारे मैदानावरती सामना पाहायला मिळेल. आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण गायकर यांचा आवाज. तर सन्माननीय रमेश शेट मात्रे यांचं आगमन झालेलं आणि आत्माराम दादा गायकर, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. की चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. एकच वादा आमचा आत्माराम दादा कोपरा आणि बलराम दादा ठाकूर माजी सरपंच कोपरा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हो टू आपल्या सत्रासाठी बोलूया रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. महागुरु, काही आपण थोडासा वेळेला चर्चा करू या स्पर्धेसाठी. ज्या पद्धतीनं या स्पर्धेचे शिल्पकार रमेश शेठ मडवी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी भरभरून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. ज्या पद्धतीनं आजही आत्ताही विचार केला तर रात्रीचे मला तर वाटतं आय थिंक 12:45 वाजायला आले तरी प्रेक्षक तुम्हाला चौबाजूने पाहायला मिळत आहेत. म्हणजेच महागुरु, या स्पर्धेची तुम्ही जर विचार केलात तर या स्पर्धेसाठी सर्व संघांनी दमदार योगदान दिला. प्रेक्षक असतील, त्याच्यानंतर सर्व मान्यवर, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार सोहळा तुम्हाला खऱ्या अर्थानं पार पाहायला मिळाला. तर सन्माननीय 100 किंगमेकर अजयदादा पवार वावंजे आणि जिनेश शेट पाटील विद्यमान उपसरपंच वावंजे यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. जीत के लिए लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से 36 रनों का. प्रति ओवर 9.00 के औसत से इन रनों को बनाना होगा. शेरदिल के हमारे आयोजक यानी कि शेरदिल ट्रेडर्स के ओनर इम्तियाज भाई शेगा, उनकी पूरी टीम है. बजरंग भाई है, उनका हम जरूर स्वागत करेंगे. माफी चाहते हैं या इम्तियाज भाई कि आपके टूर्नामेंट में हमें समय नहीं मिला. तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. षटकार बघा, विकेट हॅट्रिक साठी तलोजा शहर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन निर्दोष शेरकेरी साहेबांच्या वतीने 5000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चलिए मुकाबला होगा स्टार्ट. जीतने के लिए 36 का टारगेट है. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज प्रणय मात्रे आप देख सकते हैं. राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद हल्के हाथों से इस गेंद को स्लैश किया. फील्डर है, डायरेक्ट हिट करने की कोशिश. अगर डायरेक्ट हिट होता तो यह मामला नजदीकी बन सकता था. योगेश मडवी सर, पहला मुकाबला सेमी सुपर 8 का आपने देखा, जहां पर वडौली सी टीम के खिलाफ खेलते हुए क्या दमदार गेंदबाजी की थी वावंजे टीम के गेंदबाजों ने. अगर उसी तरह की गेंदबाजी अगर चलेगी तो शायद मुसीबतें होगी गाउदेवी घोट 11 टीम के सामने. घोट टीम की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर आप देख सकते हैं हमारे गोल्डन मैन यानी कि रुशल पाटिल और समीर पाटिल, नितेश शेठ पाटिल दमदार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व, और उनके साथ हमारे रमेश पाटिल पनवेल समालोचक अश्विन के सलाहकार, उनका हम स्वागत करते हैं. अच्छी शुरुआत. 1 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज तैयार, उड़ाकर खेलने का प्रयास. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, लेकिन फील्डर डाउन द ग्राउंड. आसान नहीं है, भले ही छोटा टारगेट है, मुश्किलें बनाएंगे और पहला करारा झटका लगता हुआ गावदेवी घोट टीम को. तर इथे बघा, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला आताच ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी साहेबांच्या वतीने आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. या स्पर्धेकरता 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे 100 किंगमेकर सरकार माजी सरपंच नितलास संतोष शेठ मात्रे साहेबांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आमच्या श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवल यांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. महागुरु, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सांगत असतो की रात्रभर मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यापेक्षा
तुम्ही युट्यूबवर जाऊन क्रिकेटचे धडे घ्या. कारण जेव्हा तुम्ही इनफिल्डमधून गॅप कशी शोधता, त्याच्यानंतर तुम्ही सर्कलमध्ये 2 धावा कशा चोरता, त्याच्यानंतर बाउन्सर एखादा गोलंदाज करतो, तुम्ही अप्पर कट कसे खेळता, या टिप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. आणि क्रिकेटमध्ये अजून काय पाहिजे, प्रेक्षकांना तुमचे एक चांगले फटके असतात ते सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यासाठी हे एवढे प्रेक्षक तुमच्या खेळीसाठी जमलेले असतात. अगर आशिक इश्क से बनते हैं तो याद रखना लेजेंड भी रिस्क से बनते हैं. और ये देखिए बल्लेबाज नए आते हुए मैदान में प्रीतम, अच्छी गेंदबाजी की उन्होंने, दबाव है इनके ऊपर भी. हल्के हाथों से खेला इस गेंद को, स्लिम डाउन की तरफ खिलाड़ी आता हुआ गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे. 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 2 रन. यानी कि पावर प्ले के ओवर में योगेश मडवी सर अगर 4 या 5 रन खर्च कर पाते आई गावदेवी वामनजे टीम के गेंदबाज, तो मैं कहूंगा यह मुकाबला आपको रफ एंड टफ रोमांचक मोड़ पर जरूर देखने को मिलेगा. लेकिन सामने बल्लेबाज भी ऐसे है कि इतनी आसानी से मौका तो देंगे नहीं, लेकिन प्रणय का जो गेंदबाजी है बेहतरीन है. उठाया इस बार सीधा साइड स्क्रीन की तरफ, वी शेप लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के ऊपर से रोशन के बल्ले से आता हुआ ये मैक्सिमम हिट, आमदार ट्रॉफी का ये शानदार छक्का. तो बिल्कुल देखिए ये शानदार छक्का आया 6 रनों की मदद से. गावदेवी 11 घोट टीम का स्कोर है टोटल 8 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर. दमदार शुरुआत बल्लेबाज रोशन के बल्ले से, क्योंकि ये ट्रम्प कार्ड है गावदेवी घोट टीम के. और कितना शानदार स्ट्रोक जड़ा ओवर पिच बॉल के ऊपर. इस बार ऑन साइड में हल्का से ड्राइव किया, फील्डर है तैनात, अच्छी फील्डिंग नजर आती हुई. केवल रन मिलेगा 1 रनों की मदद से. हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल 9 रन. रमेश शेठ मडवी साहब इस टूर्नामेंट के आयोजक और पूरे ग्रामस्थ मंडल सिद्धि करौली, आज आप देख सकते हैं योगेश मडवी सर, ये सिद्धि करौली के मैदान के ऊपर ये क्रिकेट का कुंभ मेला लगा है. और कहते हैं कि कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, ये टेनिस क्रिकेट का खेल है या रायगढ़ के बब्बर शहर रहते हैं. और ये जबरदस्त टूर्नामेंट आमदार ट्रॉफी का ये शानदार पर्व. घुटने के बल पर खेलने का प्रयास, स्क्वेयर की तरफ जरूर खेला इस गेंद को, शॉर्ट मिड विकेट में जाकर गेंद को रोकेंगे. तब तक 1 रन और 1 रनों की मदद से देखते देखते ओवर नंबर पहला हुआ समाप्त. और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी घोट टीम की रन संख्या है 1 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन. आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 26 की आवश्यकता. डीजे धन्यवाद डीजे. देखिए महागुरु जो यूट्यूब के माध्यम से मैच देख रहे होंगे वो बिल्कुल चद्दर कंबल लेकर सोए होंगे और पूरी तरीके से इस ठंड में मैच का आनंद घर पर यूट्यूब के माध्यम से देख रहे होंगे. और उतने ही तादाद में दर्शक अभी तक हिलने का नाम नहीं ले रहे और पूरी तरीके से इस मैदान को चारों तरफ से खचाखच भरा हुआ है. उन दर्शक माए बापों का हम रमेश शेठ मडवी और सिद्धि करौली इनकी ओर से तहे दिल से स्वागत करते हैं, जो अभी तक इस मुकाबले में हमारे साथ इस टूर्नामेंट में आमदार ट्रॉफी में जुड़े हैं. संकेत रानडे आज के शेरदिल ट्रॉफी के बाइकरमैन गेंदबाज. चलिए पहली गेंद अंदर की तरफ लाने की कोशिश की थी, पॉइंट की तरफ ढकेला इस गेंद को. 1 रन कंप्लीट. फंबल हुए थे तू मैं के बीच में, तालमेल सही नहीं था लेकिन फील्डिंग खराब है. लेकिन रनिंग बिटवीन द विकेट क्या तेज नजर आती हुई दोनों खिलाड़ियों के बीच में. और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रन. संकेत रानडे रायगढ़ प्रीमियर लीग में इन्हें आपने खेलते हुए देखा, पनवेल प्रीमियर लीग में भी कमाल का परफॉर्मेंस रहा. आज मैं कहूंगा दिन था जो पहला मुकाबला वडोली सी टीम के खिलाफ जीता. किसी भी टीम का अगर जज्बा जुनून जोश होता है ना, तो निश्चित तौर पर आपको कोई नहीं रोक सकता. और ये लीजिए आज परफॉर्मेंस काफी अच्छा रहा है ओवर द विकेट. ये गेंद बिल्कुल पड़ने के बाद अंदर आई है तो जरूर ये डॉट बॉल होगी. बल्लेबाज होते हुए बीट एक डॉट बॉल इंपॉर्टेंट होगी, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी हो रही है संकेत रानडे की ओर से 12 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. जीतने के लिए 36 का टारगेट है और अभी तक बात करेंगे तो मेरे ख्याल से 24 रनों की आवश्यकता. ये गेंद पैरों पर डाली थी, लाउड अपील, फिंगर अप गोल्स मुश्किल बनाते हुए बल्लेबाजों के लिए दूसरा झटका लगेगा गावदेवी 11 घोट टीम को. थँक्स डीजे मास्टर. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला
निर्दोष षट केनी पेठाली यांच्या वतीने 10,000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे. तो चलिए यहाँ पर बात करेंगे आने वाली अब गेंदे बची है टोटल इस ओवर की 3 यानी कि कुल मिलाकर 15 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता. थोड़ा सा मुकाबले को दूर लेती जाती हुई गेंदबाजी करने वाली टीम इस वक्त गावदेवी घोट टीम की तरफ से कहते हैं कि कड़ी से कड़ी जोड़ जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है. क्या तकदीर पलटेगी? क्योंकि एक सपना टूटकर चकनाचूर होने के बाद दूसरा सपना देखना ही जिंदगी कहते हैं. अब देखेंगे चैंपियन कौन बनेगा. थोड़ी समय में आपको पता चलेगा कि इस मेगा फिनाले में कौन सी टीम चैंपियन होगी और कौन सा खिलाड़ी बाइकर मैन होगा. हाफ ट्रैकर की बॉल पुल किया है सीधा मिड विकेट के खिलाड़ी के हाथों में. कैच लेना चाहिए था, कैच लेना चाहिए था मेरे दोस्त. ये कैच लेता तो तू इस मुकाबले में बिल्कुल बने रहता और ये कैच छूटा है और साथ में रन भी मिला और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 13 रन. रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदें बची है और जीतने के लिए 23 रनों की बिल्कुल आवश्यकता है. अभी तक यहाँ पर गेंदबाजी का आक्रमण देख सकते हैं संकेत रानडे की ओर से. लेग ब्रेक ऑफ ब्रेक गेंदबाजी, ये टर्बोनेटर गेंदबाज बनते हुए ये गेंद अंदर की तरफ कट किया है, लेट कट खेला बैकफुट पॉइंट के खिलाड़ी को बीट करती हुई, लेकिन अच्छा यहां पर उन्होंने कवर किया इस गेंद को. डायरेक्ट हिट करने का प्रयास, ये भी रन मिलेंगे एक्स्ट्रा यानी कि कुल मिलाकर टोटल रन बटोरे इस बल्लेबाज ने. तीन रनों के मदद से रन संख्या बनी है टोटल 16 रनों के ऊपर. अब जीतने के लिए चाहिए अंतिम गेंदें बची है 13 और 20 रनों की आवश्यकता. सिर्फ 7 रन एक्स्ट्रा है गेंदबाजों के पास. इन 7 रनों को रोकने में कामयाब हो पाएंगे? क्योंकि बार बार हारकर जिसके भी मन से एक ही आवाज आए कि एक कोशिश और कर, वही होता है असली विजेता. क्या वो कोशिश वावंजी टीम करेगी? क्या वो कोशिश गावदेवी 11 घोट टीम करेगी? सुबह पढ़ो या रात को पढ़ो, हमेशा रखो इस दिल बात को, सफल बनना है एक दिन अपने आप को. पैरों पर डालने की कोशिश, ये लीजिए थोड़े से अपने सर के ऊपर हाथ लगाते हुए. अगर सटीक यॉर्कर ये गिरती तो बल्लेबाज को लौटना पड़ सकता था. वाइड बॉल का इशारा, वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर है 17 रन. 13 में चाहिए 19 रनों की आवश्यकता. अच्छा शॉट है ऑन साइड में, गैप में जरूरी है गेंद. दूर से खिलाड़ी आते हुए गेंद की तरफ, गुड फील्डिंग, रोकेंगे थ्रो करेंगे तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय और इसी 2 रनों की मदद से गावदेवी घोट 11 टीम का स्कोर है 19 रन. जीतने के लिए अब जरूरत होगी, आने वाली गेंदें है 12 और चाहिए 17 रनों की आवश्यकता. तर यानंतर श्री दत्त क्रिकेट संघ कोपरा संगना स्टेजशी संपर्क साधायचे आहे. वलूया रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. तो आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता. 4 गेंदों में 11 रनों की पारी खेलते हुए इस वक्त बल्लेबाज रोशन को आप देख सकते हैं. अभी भी ये बल्लेबाज ट्रम्प कार्ड है गावदेवी घोट टीम के. अब नए बल्लेबाज की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से नीलेश और रोशन की ये जोड़ी मैदान में जरूर है, क्योंकि पहले 2 ओवर में दमदार परफॉर्मेंस दिखाया और पहले 2 ओवर में पूरी तरीके से ये जो मैच है अभी भी हाल तो 50-50 है. देखेंगे कौन सी टीम किसके ऊपर पलटवार करेगी. अपने संघर्ष को अपना जुनून बना लो जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे. और संघर्ष व मुकाबले में हमेशा आपको पूरी तरीके से पसीना बहाना पड़ता है. गेंदबाजों की कसौटी दांव पर होती है और इस वक्त तक कमर कसनी पड़ेगी. तो गेंदबाजी के मार्ग पर आते हुए तेजस मुकादम, यानी कि एक बात करेंगे ना और रोशन कि जिस तरीके से अंतिम ओवर अक्षय खैरे ने मैच जितवाई थी, शायद वही अक्षय खैरे को कम से कम 7 या 8 रन भी रह पाते हैं ना, तब यह मुकाबले में और भी मजा आएगा. गेंदबाज तैयार, पहली गेंद हल्के हाथ से स्लैश किया, फील्डिंग जबरदस्त तैनात की गई थी, लेकिन एक एक जो गलती है ना उस गलती को भुगतान आपको जरूर भुगतना पड़ेगा. चलिए यहाँ रन नहीं होना चाहिए था. शॉर्ट विकेट में अच्छी फील्डिंग नजर आई थी,
लेकिन तब तक 1 रन पूरा किया और 1 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन चाहिए 11 गेंदों में, अब 16 रनों की आवश्यकता। जिंदगी खेलती भी उसी के साथ है। जो खिलाड़ी बेहतरीन होता है, दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। संघर्ष कौन करेगा इस मुकाबले में? गावदेवी घोट या गावदेवी वावंजे टीम, दोनों टीमें गावदेवी का आशीर्वाद देते हुए उतरी है। ये मौका बनेगा लीडिंग एज फाइनली की तरफ गेंद जाती हुई। विकेट कीपर संकेत रांडरे रफ्तार के साथ गए। जिस तरीके से हिंदुस्तान के कप्तान महेंद्र सिंह धोनी तेज दौड़ लगाते हैं, लेकिन उससे पहले तेज रनिंग बिटवीन द विकेट इन दोनों खिलाड़ियों के बीच में आपको देखने को मिली। रन मिलेंगे टोटल 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। 2 विकेट के नुकसान पर रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी गेंदें बची है टोटल 10 और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। सफर कल भी था, सफर आज भी जारी है। माना कुछ उम्मीदें टूटी है, लेकिन कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है। ये ख्वाहिशें किसकी होगी? गेंदबाजों की, बल्लेबाजों की? कौन जाएगा आमदार ट्रॉफी? रमेश शेठ मडवी ने आयोजित किया इस टूर्नामेंट में। कौन जाएगा मेगा फिनाले में, जो इंतजार कर रही है कोपरा 11 टीम? ये लाइन अच्छी है, बेटर लाइन से गेंदबाजी, एक डॉट बॉल के लिए कमबैक करती हुई। और इसीलिए कहा जाता है कि लो स्कोर के मुकाबले में आपको विकेटें निकालनी, डॉट गेंदें निकालना ये जरूरी होता है। साथ देने का हुनर ताले से सीखिए। खुद टूट जाएगा मगर चाबी नहीं बदलेगा, क्योंकि दिल साफ होगा तो हर गुनाह माफ होगा। हिसाब तेरे कमाई का नहीं मेरे दोस्त, तेरे कर्मों का होगा। क्योंकि क्रिकेट ही ऐसा है, जब तक तेरे पास बल्ला है तब तक तेरा थाट है, वरना क्रिकेट में तेरी वाट है। रनिंग में थोड़ी सी बिल्कुल रुकावटें आती हुई। फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर, और गेंदबाजों का रनअप आप देख सकते हैं ना, बिल्कुल इंटरनेशनल गेंदबाज जो होते हैं तेज तर्रार, बिल्कुल सर्कल से बाहर इनका रनवे रिदम है। जिस तरीके से शेन बॉन्ड, ब्रेटली जो तेज गेंदबाज करते हैं, बिल्कुल उसी तरह का ये एक्शन। शॉर्ट पिच लाइन की बॉल उठाकर खेला जरूर है, फील्डर डीप में आते हुए, लेकिन 1 रन तो कंप्लीट। दूसरे की कोशिश नहीं करेंगे, हिम्मत नहीं जुटा पाए। 1 रन मिलेगा, 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है 23 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 8 गेंदें बची है, 13 रनों की आवश्यकता। इंसान के जिंदगी में 3 चीजें बहुत उलझी होती है, दिल, दिमाग, तकदीर। अरे दिल कुछ चाहता है, फिर दिमाग उसे पाने के लिए रास्ता तलाश करता है, और वही होता है जो तकदीर में लिखा होता है। अब तकदीर किसकी लिखेंगे, कौन से खिलाड़ी? आई गावदेवी 11 वावंजे या मेगा फिनाले में गावदेवी 11 घोट टीम। पहले बल्लेबाज रोशन सलामी के लिए आ चुके हैं, अभी भी मैदान के अंदर डटे हुए। और किसने सोचा था कि इतनी बड़ी ताकतवर टीम घोट टीम के खिलाफ गावदेवी वावंजे टीम इस तरीके का परफॉर्मेंस देखी, जिसकी मति और गति सत्य की होती है, उसका रथ आज भी भगवान श्री कृष्ण चलाते हैं। और क्या कमाल का गेंदबाजी का विश्लेषण। हाफ ट्रैकर की बॉल शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ खेला जरूर है। 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 24 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आने वाली 7 गेंदें और चाहिए 12 रनों की आवश्यकता। फाइट है, अब कसौटी होगी मेरे ख्याल से अंतिम गेंदबाज की, जो इस मुकाबले में आई गावदेवी 11 वावंजे टीम ने शानदार कमबैक किया है। उम्र थका नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती। अगर जीत हो जीतने की तो हार भी हारा नहीं सकती। अंतिम गेंद उड़ाया इस बार सीधा गेंद को लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा पार। 5 गेंदें अच्छी डाली थी, लेकिन यह गेंद ओवर पिच 6 बना। 6 के साथ रन संख्या बनी है 30। आने वाली 6 गेंदें, 6 रनों की आवश्यकता। थँक्स डीजे मास्टर. सन्माननीय आहे महेश दलवी, लेजंड क्रिकेटर मुरबी यांचा आगमन इथे झालेला आहे. महेश यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. बिल्कुल सेलिब्रिटी इवेंट मैनेजमेंट राकेश सिनारे, वो भी मैच का आनंद लेते हुए। राकेश सिनारे, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो 6 गेंदों में चाहिए 6 रनों की जरूरत, और गेंदबाजी की कमान संभालने के लिए मेरे ख्याल से यह रोशन पाटिल, और जो खैरे गेंदबाज थे मेरे ख्याल से उन्हें गेंदबाजी नहीं सौंपी है। पहले मैच के वो हीरो बने थे, लेकिन उनके हाथों में गेंद नहीं सौंपी है। तो चलिए रोशन के ऊपर भरोसा जताते हुए 2 मर्तबा इस गेंदबाज ने
शायद मुकाबले को जीता जरूर है, लेकिन इस मर्तबा अब कोशिश होगी कि रोशन सालुंग के जैसे महानतम बल्लेबाज है और नीलेश जैसे बल्लेबाज उनके सामने है। छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए मेरे दोस्त। एवरीथिंग इज पॉसिबल, बस आपके सोच में दम होना चाहिए। 6 में चाहिए 6, कंपलसरी चेस, ये इस टूर्नामेंट का नियम है। दर्शक अभी तक अपने जगह से हिले नहीं, उन्हें पता है कि मुकाबला गर्माट होगा। ये गेंद बिल्कुल टप्पा खाने के बाद सीधी जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। एक डॉट बॉल के लिए तालियां गूंजेगी, क्यों ना गूंजेगी। बहुत बड़ा संघर्ष किया है आई गावदेवी 11 वावंजे टीम ने गावदेवी घोट टीम के खिलाफ। यह संपार तीसरे अंपायर की मांग की जा रही है, तो जाइए तुरंत तीसरे अंपायर। साजिद मड़वी, सचिन गायकर हमारे कमेटी मेंबर्स होंगे। सचिन गायकर चलिए तीसरे अंपायर की भूमिका में जाते हुए, क्योंकि चाहे वो इंटरनेशनल क्रिकेट हो, सभी क्रिकेटरों को ये इस परीक्षा में पास होना पड़ता है। जिस तरीके से आप देख सकते हैं जो मुथैया मुरलीधरन, हरभजन सिंह है, सुनील नारायण है, ऐसे गेंदबाजों को बिल्कुल इस परीक्षा में पास होना पड़ता है, अग्नि परीक्षा देनी पड़ती है। अब इस अग्नि परीक्षा से जाना पड़ेगा गेंदबाज रोशन पाटिल को। ये गेंद बैकफुट पर जाकर कट किया है, डीप कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन मुकम्मल, 1 से ज्यादा कुछ नहीं है। ओवर थ्रो नहीं था, ठीक था थ्रो, लेकिन कलेक्ट नहीं कर पाए, लेकिन बैकअप अच्छा मिलता हुआ। तो आने वाली गेंदें बची है 4, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। मंजिल पाने के लिए तेज रफ्तार नहीं दोस्त, सही रास्ता मायने रखता है। और ये मुकाबले में रोशन पिछले 1-2 मुकाबले के ऊपर नजर डालेंगे ना, तो 2 पूरी तरीके से हार मानी नहीं है, क्योंकि अब 4 गेंदों में 5 रन बनाने हैं। और ये 5 रन निकालने के लिए कितना बड़ा संघर्ष करना पड़ेगा गावदेवी 11 घोट टीम को। गेंदबाज तैयार, चलिए ऑन साइड में खेला है, शॉट मिड विकेट में फील्डर मौजूद है। 1-1 जाएगा, फर्क गिरेगा नहीं। और 1-1 के साथ इस मुकाबले में बिल्कुल कमबैक करती हुई गई गावदेवी 11 वावंजे टीम। तालियों के साथ हौसला अफजा करा जा रहा है। 3 गेंदों में चाहिए 4 रनों की जरूरत। रोशन सालुंग के सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं, अभी तक टिके हैं, लेकिन मैच को अंजाम क्या दे पाएंगे। ये गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप से बाहर है, वाइड बॉल का इशारा। वाइड गेंद आती है तो तालियों से गूंज होती है। बिल्कुल गावदेवी घोट टीम के समर्थकों के ओर से डॉट बॉल आती है तो निश्चित तौर पर तालियां गूंजती है। इस वक्त वावंजे टीम के समर्थकों के ओर से 3 गेंदों में चाहिए 3 रनों की आवश्यकता। 14 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी मुश्किल नहीं है कुछ दुनिया में। तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में। तू जरा कोशिश तो कर, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। गेंदबाज तैयार, उड़ाया इस बार छक्कों के साथ मुकाबले को किया फिनिश। और मेगा फाइनल आमदार ट्रॉफी में क्वालिफाई हो चुकी है गावदेवी घोट टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर गावदेवी घोट क्रिकेट संघाने अंतिम फेरीमध्ये मजल मारलेली आहे। गावदेवी घोट क्रिकेट संघाचा अभिनंदन। विष्णू शेठ कडू चिंद्रान, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सुप्रसिद्ध विष्णू शेठ यायचे आपण स्टेजवर यायचे आहे। विष्णू शेठ कडू चिंद्रान, राम पाटील चिंद्रान यावं आपण व्यासपीठावर। विष्णू शेठ यायचे आपण आज चिंद्रन क्रिकेट संघाने शेरदिलमध्ये खऱ्या अर्थाने ट्रॉफीवर आपलं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं आणि संघाचे व्यवस्थापक विष्णू शेठ कडू साहेबांचं आगमन झालेलं मनपूर्वक स्वागत। कोपरा क्रिकेट संघातील सर्वचे सर्व खेळाडू आणि गावदेवी घोट क्रिकेट संघातील सर्व खेळाडू समोरच्या बघा, शिवा गोंधळे, कुमार पाटील घोट, आदर्श क्रिकेटर यांच्या वतीने